नमस्कार मित्रांनो, आजच्या दृष्टिकोनमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आज आपण 4 आर्टिकल डिस्कस करणार आहोत. सगळे आर्टिकल महत्त्वाचे आहे. तुमच्या ज्या तिन्ही चारी GSवर आहे, GS सिलेबस यामध्ये कव्हर होईल. ठीक आहे. आणि हे जे व्हिडिओ आहे मी बनवतोय, शेवटपर्यंत बघा, त्याच्या नोट्स काढून घ्या. ठीक आहे. 4 आर्टिकल बघा, आपले कोणते कोणते 4 आर्टिकल असणार आहेत. तर पहिला आहे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक. माहिती आपल्याला की विधानसभेमध्ये खूप चर्चा झाली याची. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि 25, म्हणजे जे मागच्या वर्षीचं आहे. आत्ता रिपोर्ट आले आणि आता त्याचे अवॉर्ड जे आहे ते राष्ट्रपतींनी दिलेले आहे. त्यानंतर दिल्ली NCR जे रिजन आहे तिथले प्रदूषण, प्रामुख्याने वायू प्रदूषण आणि त्यातल्या उपाययोजना. त्यानंतर राष्ट्रपतीच्या संदर्भामुळे न्यायालयाचा निकाल बदलू शकतो का, म्हणजे 143 आर्टिकल आहे, त्याबद्दल आपण थोडं बघणार आहोत. त्यावर द हिंदूमध्ये आर्टिकल आलेले ते बघूया. चला सुरू करू. बघा, पहिलं जे आर्टिकल आहे ते बघणार आहे आपण की महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल. ठीक आहे, द हिंदूला आर्टिकल आलं याच्याबद्दल. आणि ऑफकोर्स आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या एक्झामला येऊ शकतं, GS2 मध्ये येऊ शकतं. इथं GS3 करा, इथं GS3 करायचं आहे. ठीक आहे. इंटरनल सिक्युरिटी, नक्षलिझम जे आहे किंवा मग लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये हे येऊ शकतं. ठीक आहे, चला सुरू करूया. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024. प्रमुख वैशिष्ट्ये बघा कोणती कोणती आहे. एक तर बेकायदेशीर कारवायांची व्याख्या दिलेली आहे आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे की ती स्पष्ट नाहीये. मग बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे. कोणती कृती, भाषण किंवा अभिव्यक्ती जी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकते. ठीक आहे, कोणती कृती, भाषण किंवा अभिव्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकते, हिंसाचाराला उत्तेजन देऊ शकते, संपर्क, संवाद किंवा दळणवळणामध्ये अडथळा निर्माण करू शकते, कायद्याचे किंवा सार्वजनिक संस्थांचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन देते. म्हणजे बघा, इथं खूपच ब्रॉड केलेलं आहे की असं डिफाईन नाही की हाच जो ही जी कारवाई आहे तुमची किंवा ही जी घटना आहे तीच बेकायदेशीर असणार आहे. ठीक आहे, कळलं. पुढे बघा, संस्था बेकायदेशीर घोषित करणे देखील ह्या विधेयकामध्ये समाविष्ट आहे. ते बघा, राज्य सरकार कोणत्याही संस्थेला अशा कृतीत सहभागी असल्यास बेकायदेशीर घोषित करू शकते कोणती संघटना. ठीक आहे, अशा संस्थेची मालमत्ता, निधी किंवा निधी जप्तीखाली घेण्याचा अधिकार सरकारकडे आहे. याच कायद्याच्या अंडर एक सल्लागार मंडळ असणार आहे. 3 लोकांची ही टीम असणार आहे, ॲडवायझरी बोर्ड. आणि ते 3 लोक असे असणार आहे की जे हायकोर्टचे जजेस होण्यासाठी क्वालिफाय असतील. ठीक आहे. आणि मग जे काही गव्हर्नमेंट यामध्ये अटी लादणार आहे त्या अटींचं पुनर्विचार हे सल्लागार मंडळ करणार आहे. बघा, अशा निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना केली जाईल. ठीक आहे. त्यानंतर कोणतीही संस्था मंडळाच्या मंजुरीनंतरच बेकायदेशीर ठरेल, म्हणजे यांचं जे काही आपण म्हणतो कन्सेंट आहे किंवा अप्रुव्हल आहे ते फायनल असणार आहे. कोणाचं? सल्लागार मंडळाचं. पण हे सल्लागार मंडळ कोण नेमणार आहे? इथं मोठी ट्रिक आहे, तर हे राज्य सरकार नेमणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच कायद्यामध्ये दंडनीय गुन्हे दिलेले आहेत काही. बेकायदेशीर संस्थेचे सदस्य असणे, तिच्या कार्यक्रमात सहभागी होणे किंवा प्रचार करणे, संस्थेचे व्यवस्थापन किंवा नियोजन करणे, म्हणजे कोणत्या अशा बेकायदेशीर संस्थेच्या बेकायदेशीर कृती करणे, त्याचे नियोजन करणे, गैरसदस्यांनी आर्थिक मदत करणे किंवा निधी उभारणे. फॉर एक्झाम्पल, ए नावाचा व्यक्ती तो त्या संघटनेचा सदस्य नाहीये. ठीक आहे, पण त्यांनी आर्थिक मदत केली आहे, त्या संघटनेला काहीतरी फंक्शनल सपोर्ट दिलाय, ऑपरेशनल सपोर्ट दिलाय, तरी तो गुन्हा आहे ह्या कायद्याच्या अंडर. ठीक आहे, आपण गुन्हे बघूया काय काय दिलेले तिथं. हे बघा, 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2 लाखापर्यंतचा दंड. तर हा एक गुन्ह्याचा प्रकार आहे. तिथे त्यामध्ये काय काय असेल की सदस्य नाही आहे तुम्ही, पण निधी उभारलाय त्या संघटनेसाठी, स्वतः आर्थिक मदत केली आहे किंवा सदस्यांना, त्या संस्थेच्या सदस्यांना आश्रय दिलेला आहे तुम्ही. ठीक आहे, यामध्ये काय, मग 2 वर्षापर्यंत कारावास किंवा मग 2 लाखापर्यंत दंड, म्हणजे दोन्ही पण होऊ शकते यामध्ये. त्यानंतर खालील कृतीसाठी 3 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. संस्थेचा सदस्य असणे, बेकायदेशीर संस्थेचा, बैठकांमध्ये किंवा उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, बैठकींचा प्रचार करणे, प्रसार करणे, संस्थेच्या व्यवस्थापनात, मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशनल, फंक्शनल, त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करतायत. त्यानंतर संस्थेच्या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी होत आहेत. ठीक आहे, हा एक गुन्ह्याचा प्रकार झाला. 3 वर्षापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड, आणि त्याहीपेक्षा जास्त. ठीक आहे, ते इथं काही डिफाईन केलेलं नाहीये, पण त्याहीपेक्षा जास्त मग काय असू शकतं की जर कोणी बेकायदेशीर कृती केली, म्हणजे एक वेगळी कॅटेगरी असेल, ही प्रोत्साहन दिले किंवा नियोजन केले, तर त्याला 7 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. बघा, मग प्रिलिमला जरी तुम्हाला असा प्रश्न आला की जे आपलं विशेष विधेयक आहे पब्लिक सिक्युरिटी बिल, तर त्यामध्ये जास्तीत जास्त किती शिक्षा होऊ शकते? ठीक आहे, तर मग 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो तुम्हाला आणि 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. मिनिमम किती? 2 वर्ष आणि 2 लाख. ठीक आहे. आणि बघा, हा पॉईंट आणखी एक महत्त्वाचा आहे. हा जो ऑफेन्स असणार आहे याच्या अंडर, तो नॉन कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असणार आहे. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल. कॉग्निझेबल म्हणजे काय? तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटची गरज नाही. विदाऊट अरेस्ट
विदाऊट अरेस्ट वॉरंट तो तुम्हाला अरेस्ट करू शकतो, तो तुम्हाला अटक करू शकतो आणि नॉन अवेलेबल आहे, बेल कंपल्सरी नाही. ठीक आहे, एवढं हे महत्वाचं आहे. मग याच्याबद्दल काय इश्यू आहेत ते बघूया आपण. ठीक आहे, बघा कायदेशीर काय प्रश्न झालेत बाबा. अस्पष्ट आणि व्यापक वाक्य. ठीक आहे, आपण बघितलं की मग तुम्हाला जर सांगितलं की क्रिटिकली अनालाइज करा, विशेष टिप्पणी करा या कायद्यावर, पेपर 2 मध्ये जर सांगितलं तर तुम्हाला हे पॉईंट लिहायचे इथं. ठीक आहे, अस्पष्ट आणि व्यापक व्याख्या आहे. बघा बेकायदेशीर कृत्याची व्याख्या अस्पष्ट आहे, विस्तृत आहे, डिफाईन नाही ती प्रॉपर. यामुळे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संविधानाने परवानगी दिलेल्या मर्यादेपलीकडे निर्बंध लादले जाऊ शकतात. ठीक आहे, संविधान आपल्याला माहिती आहे 19 आर्टिकल आहे आपलं, 19(2) आपण ज्याला म्हणू. ठीक आहे, 19(2) यामध्ये काय दिलंय की लिमिटेशन दिलेले तुमच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. तर याच्या पुढे जाऊन पुन्हा आणखी तुमच्यावर निर्बंध घातलेले आहे या कायद्याने. ठीक आहे, तुम्हाला एक माहिती असेल की IT ऍक्ट, आपला जो IT ऍक्ट आहे 2000चा, त्यामध्ये 66A नावाचं एक प्रोव्हिजन होतं. आता ते नाहीये कारण सुप्रीम कोर्टने त्याला हे केलेलं आहे, काय अल्ट्रा व्हायलेंस डिक्लेअर केलेलं आहे श्रेया सिंगल केसमध्ये. ठीक आहे, थोडक्यात तुम्ही श्रेया सिंगल केस वाचून घेऊ शकता ते इंटरनेटवरनं. ठीक आहे, महत्वाची आहे. यामुळे काय होणार आहे, कलम 14 कायद्यासमोर समानता आणि कलम 21 जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क याचे उल्लंघन होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर बघा न्यायिक पर्यवेक्षणाचा अभाव. काय म्हटलं या कायद्यामध्ये की जे ॲडवायझरी बोर्ड असणारे सल्लागार मंडळ ते फायनल अप्रुव्हल देईल. ठीक आहे, त्याचे जे मेंबर्स आहेत ते कोण असणार आहे, तर असे लोक असणारे जे हायकोर्टचे जज होऊ शकतात. ठीक आहे, असे लोक असणार. त्यामुळे इथं थोडासा हा एक पॉईंट कन्फ्लिक्टिंग होऊन जातो पुन्हा की हा जो कायदा आहे तो न्यायालयांचा, न्यायालयीन पुनर्वलोकनाचा जो काही अधिकार आहे तो हिरावून घेऊ शकतो की काय. ठीक आहे, असा काही प्रश्नचिन्ह इथे निर्माण होऊ शकतं. संघटना बेकायदेशीर घोषित करणे. आपल्याला माहिती आहे की ते जे ॲडवायझरी बोर्ड आहे मी तुम्हाला सांगितलं अगोदर, तर ते अप्रुव्हल देणारे मालमत्ता. हे बघा खालील महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी न्यायालयांची मंजुरी आवश्यक नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर, म्हणजे इनडायरेक्टली काय म्हणणार आहे, म्हटले त्यांनी की धिस लॉ इज नॉट सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. पुढे बघा मालमत्ता निधी जप्त करणे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन पुनर्वलोकन मर्यादित असून नैसर्गिक न्याय व सत्ता विभागणीच्या तत्वांना धक्का बसतो. आपण बघतो पेपर 2 मध्ये सेपरेशन ऑफ पॉवर, सत्ता विभागणीचं जे काही प्रिन्सिपल आहे त्याला इथे धक्का बसतो. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. सल्लागार मंडळाची स्वतंत्रता. बघा सल्लागार मंडळ कार्यकारी सत्तेपासून स्वतंत्र नाही, कारण स्वतः शासन डायरेक्टली ते नेमणूक करणार आहे. झडतीसाठी अपुरी कायदेशीर सुरक्षा. झडतीसाठी म्हणजे बघा ट्रान्सलेशन इथं थोडंसं चुकलेलं असू शकतं माझं, की आपण ज्याला म्हणतो ना सर्च अँड सेजर, जे लिगल भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी अपुरी कायदेशीर सुरक्षा आहे. इतर कायदेशीर प्रकरणामध्ये शोध प्रक्रियेसाठी विधेयक स्पष्ट संरक्षणात्मक तरतुदी करते, पण इथं नाहीये. म्हणजे बाकीचे जे विधेयक आहे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचं असेल किंवा दुसरं असेल ते तुम्हाला सांगितलेलं असतं की तुम्हाला सर्च अँड सेजर करायचं असेल तर प्रोसेस काय असणार आहे. स्पष्ट तरतुदी आहे, पण ह्या कायद्यामध्ये तशा स्पष्ट तरतुदी नाही. यामुळे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. निष्कर्ष काय बघा, हा निष्कर्ष तुम्ही लिहून घ्यायचा आहे. हे विधेयक व्यापक अधिकार सरकारला प्रदान करते, पण ते भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आणि न्याय प्रक्रियेत पारदर्शकता यांना धक्का देणारे ठरू शकते. आणि असं म्हटलं इथं की UAPA पेक्षाही अधिक कठोर आहे याचे जे प्रोव्हिजन आहेत ते. ठीक आहे, तर हे इथे महत्वाचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला कळालं इथे की ज्युडिशियल रिव्ह्यू हा एक न्यायालयीन पुनर्वलोकन हा एक पॉईंट आहे इथं. ठीक आहे, सेपरेशन ऑफ पॉवर, सत्ता विभागणीचा सिद्धांत हा पॉईंट नंबर 2 आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर काय 19(1) आर्टिकल असेल. ठीक आहे, किंवा मग 14 असेल किंवा 21 असेल, इथे पण ते कॉन्फ्लिक्ट तयार करतंय. ठीक आहे, तर हे 2-3 पॉईंट जे आहे ते तुमचे महत्वाचे आहे. श्रेया सिंगल केस तुम्ही कोट करायची पुन्हा. ठीक आहे, आन्सरमध्ये, आणि बस तुमचा आन्सर यामध्ये परफेक्ट होऊन जाईल. मी जे पॉईंट सांगितले ते लिहून घ्यायचे शॉर्टमध्ये. ठीक आहे, पुढचं आपण आर्टिकल बघूया. बघा पुढचं जे आर्टिकल आहे ते आहे की स्वच्छ सर्वेक्षण जे आहे आपलं 24-25चं त्याबद्दल लिहिलेलं आहे यांनी. ठीक आहे, मग तो सिलेबसचा पॉईंट कुठे कुठे येतो बघा. पेपर 1 मध्ये कुठे येईल तर नागरीकरण, सोशल इश्यूजमध्ये नागरीकरण जो पार्ट आहे बघा, नागरीकरण त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर पेपर 2 मध्ये कुठे येईल आरोग्य, शिक्षण आणि म्हणजे जे काही सोशल जस्टिसमध्ये ज्या काही स्कीम येतात त्या स्कीमच्या अंडर तो येऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघूया आपण. चला बघा स्वच्छ सर्वेक्षण आढावा 2024-25ची जी आवृत्ती होती ती 9वी आवृत्ती होती आणि जगातील सर्वात मोठा स्वच्छता सर्वेक्षण सर्वे होता हा. ठीक आहे, म्हणजे आपण 2016 पासून हा कंडक्ट करतोय. बघा 2016 मध्ये 100 पेक्षा कमी शहरांच्या तुलनेत 2016 आपण ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस फक्त 100 शहरं होती. आता 4500 पेक्षा अधिक शहरं यामध्ये समाविष्ट आहे आणि यामध्ये 10 स्टँडर्ड्स आहेत, 10 मापदंडांचा समावेश आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय येतात मग कचरा वर्गीकरण, संकलन, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता कामगारांचे कल्याण आणि तक्रार निवारण.
ठीक आहे, या सगळ्या पॉईंटचा या 10 मापदंडांमध्ये समावेश होतो. निष्पक्ष पडताळणी आपण म्हणतो थर्ड पार्टीकडनं व्हेरिफिकेशन करून घेतोय आपण की हे सगळं व्यवस्थित होतंय का, की आपणच आपल्याला म्हणतोय की सुरत इंदोर 1 नंबरला आलं, सुरत 2 नंबरला आलं, असं काही आहे का. ठीक आहे, त्यानंतर नागरिकांचे देखील फीडबॅक अभिप्राय याला अप्रूव्ह झालेले आहे. आणि काय करतं शहरांमध्ये हे स्पर्धा तयार करतं स्वच्छता सर्वेक्षण, कोणतं शहर किती जास्त क्लीन आहे, किती जास्त स्वच्छ आहे. ठीक आहे, 24-25च्या आवृत्तीमध्ये काही सुधारणा झाल्या तर त्या बघायच्यात आपण. बघा, तर यांनी सुपर लीग नावाची एक कन्सेप्ट आणली आहे, स्वच्छ सुपर लीग. ठीक आहे, काय होतंय की मागच्या 4-5 वर्षापासून इंदोर असेल, सुरत असेल, हेच शहर फक्त टॉपला आहे. ठीक आहे, मग यांच्यामध्ये एक वेगळी कॉम्पिटिशन तयार करून प्लस जे खाली शहरं आहेत, ठीक आहे, यांच्या खाली ज्यांच्या रँक आहेत त्यांना पण वरती आणण्याचा या स्वच्छ सुपर लीगमधनं प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, अहमदाबाद, भोपाळ आणि लखनौ या 10,00,000हून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत स्वच्छ शहरे म्हणून स्थान मिळाले आहे. म्हणजे ह्या शहरांना बघा, म्हणजे आपण म्हणतो ना मिलियन प्लस सिटीजमध्ये यांना वरती स्थान भेटलेलं आहे. ठीक आहे, सर्वोच्च श्रेणीमध्ये. त्यानंतर श्रेणी 2 वरून पहिले 2च श्रेणी होता, आता या सर्वेक्षणमध्ये आपण 5 श्रेणी वाढवलेल्या आहे. ठीक आहे, बघा आता हा तुमचा आहे ना इंटरव्ह्यूचा पॉईंट असू शकतो, एसएचा पॉईंट असू शकतो, नवीन जे इनोव्हेटिव्ह मॉडेल्स आहे वेगवेगळ्या शहरामध्ये. मग इंदोरमध्ये काय केलंय बघा, कचऱ्याच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण कशा प्रकारे करायचं, त्यांनी जे 6 प्रकार सांगितलेत, 6 प्रकार केला ॲट सोर्स बरं का, जिथून कचरा निर्माण होतो तिथे ते 6 ठिकाणी वेगवेगळं वर्गीकरण करतात, जेणेकरून पुढे त्याचं मॅनेजमेंट इझी होतं. सुरतमध्ये काय केलंय बघा, जे सांडपाणी आहे, ठीक आहे, त्या सांडपाणी शुद्ध करून त्याचं उत्पन्न त्याची विक्री केली आणि मग त्याच्यापासून उत्पन्न घेतलं महानगरपालिकेने. पुण्यामध्ये काय केलं बघा, कचरा गोळा करण्यासाठी सहकारी संस्थांचं सहभाग पुण्यामध्ये बरं का, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर विशाखापट्टणममध्ये बघा, जुन्या कचऱ्याच्या ढिगाच्या ठिकाणी जे जुन्या कचऱ्याचे मोठे मोठे ढीग होते तिथे इको पार्क एस्टॅब्लिश केले. लखनौमध्ये बघा, कचऱ्याच्या ढिगाच्या ठिकाणी आयकॉनिक वंडर पार्क तयार केलेला आहे. आग्रा बघा, आग्र्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम केला आहे कुबेरपूर येथे, विषारी कचरा स्थळाचे 47 एकर हिरव्या जागेत बायो रेमिडिएशन. बघा, बायो रेमिडिएशन आणि बायो मायनिंग तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रिलिममध्ये पण येऊ शकतं की बायो रेमिडिएशन आणि बायो मायनिंग काय असतं. ठीक आहे, पुढे बघूया आपण. आव्हाने काय असू शकतात बघा आता याला, की ठीक आहे काही शहरं टॉपला आहे पण जे बाकीचे शहरं अजून अंडर परफॉर्म करतात त्यांना आपण वरती कसं आणू शकतो आणि त्यासाठी चॅलेंजेस आपण काय फेस करतो. एक तर खाजगी गुंतवणूक लिमिटेड आहे आपल्याकडे. ठीक आहे, खाजगी गुंतवणूक आपल्याला प्रमोट करू शकतो. नागरिकांचा उपभोक्तावाद आणि कचऱ्याच्या विरोधात वर्तणुकी बदलांना विरोध, म्हणजे काय की त्याचं सेग्रिगेशन करणं नाही किंवा कुठेही कचरा फेकणं, म्हणजे उपभोक्ता कन्झ्युमरिझमला त्याचं ट्रान्सलेशन मी असं केलं उपभोक्तावाद. ठीक आहे, दुसरं पण असू शकतं, तुम्ही बघून घ्या. वेल टू वेस्ट अजून अपूर्ण आहे, जे वेल टू विशन म्हणतोय आपण. ठीक आहे, ते अजून अपूर्ण आहे. आपण बघतो की काही काही शहरांमध्येच ते पूर्ण झालं, जसं सुरत आहे. आणि आपल्याकडे बघा दररोज 1.5 लाख टन दररोज बरं का एवढा सॉलिड कचरा तयार होतो, सॉलिड वेस्ट घन कचरा तयार होतो 1.5 लाख टन भारतामध्ये. मग त्यासाठी वे फॉरवर्ड काय असू शकतो, हा जो काही कचरा निर्माण होतोय त्याचं व्यवस्थित प्रभावीपणे आपल्याला मॅनेजमेंट करायला लागणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य काय असणार आहे, कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन प्रक्रिया. बघा यांचे कर्तव्य तर ठीक आहे, पण यांना आपल्याला तेवढी पॉवर पण देणं, रिसोर्सेस पण देणं महत्त्वाचं आहे. कोणाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना, कारण दे आर दी फ्रंटलाईन इन्स्टिट्यूशन्स, फ्रंटलाईन फोर्सेस डीलिंग विथ द वेस्ट मॅनेजमेंट. राईट, सुरतचे यश आपण बघितलं की कचऱ्याचे शहर ते राष्ट्रीय आघाडीवर टॉपला आलेलं आहे. मग सुरत काय तर बेस्ट केस स्टडी आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये. तुम्हाला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट GS3 मध्ये जर प्रश्न आला किंवा GS1 मध्ये आला किंवा GS2 मध्ये आला, कुठे पण येऊ शकतो. राईट, तर तुम्हाला सुरतचं केस स्टडीमध्ये एक्झाम्पल द्यायचं आहे. ठीक, पुढचा पॉईंट आपण बघूया, पुढचा आर्टिकल बघूया. पुढचा आर्टिकल पुन्हा एन्व्हायरमेंटवर आहे, जे दिल्लीचं जे काही पोल्युशन क्रायसिस आहे त्याबद्दल. ठीक, बघा दिल्ली NCR वायू प्रदूषण उपाययोजना काय काय आहेत, प्रॉब्लेम पण काय फेस करतोय आपण, आणि आता जे काही सगळं मेकॅनिझम एस्टॅब्लिश झालेलं आहे ते कॉर्डिनेशनचं मेकॅनिझम, ते आपल्याला एक संधी देत आहे की ह्या गोष्टींशी, ह्या प्रदूषणाशी, ह्या धोक्याशी आपण कसं डील करायचं. ठीक आहे, बघा पहिला पॉईंट बघा, शरद ऋतू आणि हिवाळा, म्हणजे आपल्याला माहिती आहे डिसेंबर जानेवारीचा जो काळ आहे त्यामध्ये दिल्ली NCR रिजन जे आहे तिथे वायू प्रदूषणाचा जो काळ असतो तो खूप डेंजर असतो. आणि मग त्यासाठी काय असू शकतं की जुलै आणि ऑगस्ट. बघा ह्या आर्टिकल ज्यांनी लिहिले ते असं म्हणतात की जुलै आणि ऑगस्ट जो 2 महिन्याचा काळ आहे तो आपल्याला त्यासाठी प्रिपेअर करण्यासाठी एक आयडियल काळ असू शकतो. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलं. दिल्लीमधील वायू प्रदूषणाचे स्रोत काय काय बघा, आपण आणखी डिटेलमध्ये बघू. स्थानिकमध्ये बघा, लोकल जे आहे ते वाहने, रस्त्याची धुळे, उद्योग आहे, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ज्या चालतात त्या दिल्लीमध्ये त्या आहेत. ठीक आहे, आणि मग बघा बाहेरून जे आहे क्रॉस बाउंड्री, आपण ज्याला म्हणतो क्रॉस बाउंड्री पोल्युशन, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, इथे जे काही आपण म्हणतो त्याला की
जे गहू किंवा तांदळाचं जे काही उरलेलं असतं अवशेष ते जाळतात हे लोक, बरोबर. त्याच्यामुळे मग ते पोल्युशन तयार होतं. बघा समस्याचे मूळ काय आहे, राष्ट्रीय परिवेशी वायू गुणवत्ता मानांकनांची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय परिवेशी बघा नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स लिहून घ्या. नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स हे पूर्तता करण्यासाठी इंडो गँगेटिक मैदानामध्ये उत्सर्जन कमी करणे आवश्यक आहे. ठीक आहे, यामध्ये 6 जे काही गॅसेस आहे त्यांचं उत्सर्जन कमी करणं आवश्यक आहे. याबद्दल तुम्ही लिहून घ्या. बघा लिहून घ्या नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स. ठीक आहे, त्याबद्दल लिहून घ्यायचं, सर्च करायचं. मध्ये बघा त्याचे स्रोत बघा कोणते कोणते, घरगुती बायोगॅस जलन, बायोमास बरं का, बायोगॅस नाही सॉरी, बायोमास, मालवाहतुकीचे उत्सर्जन, उद्योग उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ, पीक अवशेष जाळणे. मी तुम्हाला सांगितलं पीक अवशेष जाळणे जे पॅडी आणि गव्हाच्या बाबतीत होतं. मग आता सध्या ज्या उपाययोजना त्या बघा काय आहेत आणि त्याच्या त्रुटी पण बघू आपण. शहर आणि राज्याची कृती योजना अस्तित्वात असली तरी अंमलबजावणी जी आहे ती अपुरी आहे असं यांना म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे काय, आपल्याकडे सगळी सिस्टीम आहे, सगळं मेकॅनिझम आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होत नाहीये. संघटनात्मक विखंडन म्हणजे काय की पीस मिल अप्रोच, म्हणजे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत पण कोऑर्डिनेटेड वर्क त्या करत नाहीयेत, बरोबर. इंधन नियमांमध्ये विसंगती आहे, म्हणजे काय की दिल्लीमध्ये पर्टिक्युलर इंधन चालत नाही पण हरियाणात चालतं, पंजाबमध्ये चालतं, यूपीमध्ये चालतं असं त्यांना म्हणायचंय. वाहनांच्या वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. तेच पुन्हा की दिल्लीमध्ये समजा 10 वर्षाचं तुमचं वाहन असेल तर त्याच्या पुढे चालणार नाही, पण पंजाबमध्ये 15 पण चालू आहे, यूपीमध्ये पण तसंच आहे. ठीक आहे, ज्या वीट भट्ट्या आहे त्या देखील एक प्रदूषणचा मोठा सोर्स आहे. दिल्ली एनसीआर मध्ये झिगझॅग तंत्रज्ञान आवश्यक आहे पण तसं होत नाहीये. ठीक आहे, जुन्या पद्धतीनेच ह्या ज्या काही वीटभट्ट्या आहे त्या चालत आहेत. झिगझॅग तंत्रज्ञान काय आहे वीटभट्टीचं ते तुम्ही त्याची माहिती घ्यायची आहे. ठीक, बघा भारताने एवढ्या करारांवर स्वाक्षरी केलेल्या आहेत जे एअर पोल्युशनशी संबंधित आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो. स्टॉकहोम पोल्युशन 1972चं आहे. ते कशासाठी आहे तर परसिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट, म्हणजे हवेमध्ये दीर्घकाळ असतात. दीर्घकालीन सीमापार वायू प्रदूषणातील अधिवेशन 1979, त्यानंतर रिओ घोषणापत्र 92. ठीक आहे, याच्यामध्ये 2-3 करार आहे आपल्याला माहिती आहे. आणि दक्षिण एशियासाठी माले घोषणापत्र हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, यामध्ये काय प्रादेशिक वैज्ञानिक सहकार्य, संयुक्त कृती योजना आवश्यक आहे. पुण्यामध्ये तर जे साऊथ एशियन कंट्रीज आहे त्यांच्यामध्ये माले घोषणापत्र, जर तुम्हाला प्रिलिमला प्रश्न आला की माले घोषणापत्र किंवा माले डिक्लेरेशन इज रिलेटेड टू व्हॉट, तर क्रॉस बाउंड्री एअर पोल्युशन अँड कोऑर्डिनेशन असं त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, परंतु भारतात या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी कायदेशीर आधार नाही असं यांना म्हणायचं. ठीक आहे, एअर पोल्युशन आहे आपल्याकडे पण एअर पोल्युशन ऍक्ट आहे आपल्याकडे, पण एअर पोल्युशन ऍक्ट मध्ये आपण डायरेक्टली असं म्हटलेलं नाही की दिस ऍक्ट इज पास टू एनफोर्स दिस डिक्लेरेशन. ठीक आहे, असं काही म्हटलेलं नाही म्हणून त्यांनी असं म्हटलं इथं. ठीक, तर मग हे जे पॉईंट आहेत हे महत्वाचे आहे. हे इंटरनॅशनल लेवलचं मेकॅनिझम आहे, भारताने यावर स्वाक्षरी देखील केलेली आहे. हा पॉईंट रिपीट झाला माझ्याकडनं. इथं बघा हा खाली पॉईंट बघा. आता जे सध्याचं मेकॅनिझम आहे ते बघा दिल्लीमध्ये काय, तर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट हे अस्तित्वात आहे. दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या भागांसाठी स्थापन करण्यात आलेलं आहे बेटर कोऑर्डिनेशनसाठी. स्वच्छ हवा धोरण लागू करण्यासाठी सर्वोच्च अधिकार या मॅनेजमेंट कमिशनला आहे. परिणामकता राज्यांच्या समन्वयावर डिपेंड आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोऑर्डिनेशन कशा प्रकारे तुम्ही करताय त्यावर सगळी याची जी परिणामकता आहे, इफेक्टिव्हनेस आहे तो डिपेंड आहे. मग वे फॉरवर्ड काय असू शकतो की फक्त दिल्लीला सेपरेट रिजन ट्रीट न करता पूर्ण इंडो गंगेटिक जे मैदान आहे तर त्यांना एक एअर शेड ट्रीट करायचे असं त्यांना म्हणायचे. आणि जे कमिशन आहे त्या कमिशन म्हणून आपण कोऑर्डिनेशन प्रॉपर करायचे, समन्वय प्रॉपर करायचे. राष्ट्रीय योजना मोठ्या प्रमाणात राबवायच्या आहेत असं त्यांचं म्हटलंय. बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आपल्याला माहिती आहे की यामुळे काय झालंय, आपण जे बायो मास वापरायचो इंधनासाठी तर ते कमी झालेलं आहे. शेती अवशेष व्यवस्थापनासाठी अनुदान, बरोबर आहे, जे काही बर्निंग होतं शेतीच्या अवशेषांचं पंजाब हरियाणामध्ये. सर्व राज्यात एक समान इंधन आणि वाहन नियम लागू करावेत. आपण बघितलं की वेगवेगळे नियम लागू आहेत. माले घोषणेच्या आधारावर क्षेत्रीय उत्सर्जन मर्यादा आणि उद्दिष्ट निश्चित करावेत. बघा साऊथ एशियन रिजन असा आहे की तिथे पाकिस्तानमध्ये जर त्यांनी काय केलं तरी त्याचा पोल्युशनचा जो इफेक्ट आहे तो भारतावर होणार आहे. म्हणून काय की माले जे घोषणापत्र आहे ते खूप महत्वाचं आहे कोऑर्डिनेटेड ऍक्शनसाठी. सर्व शासकीय विभागांनी एकत्रित आदेशानुसार उपाययोजना कराव्या. ठीक आहे, तर हे वे फॉरवर्डमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा राजकीय सहमती संस्थात्मक चौकट अस्तित्वात आहे परंतु उपाययोजना वेळेवर एकत्रित आणि प्रभावी पद्धतीने अंमलात आणल्या पाहिजेत. ठीक आहे, सगळं आहे पण काय की इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं पाहिजे आणि कोऑर्डिनेशन प्रॉपर झालं पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. पुढचं आर्टिकल बघूया आपण. ठीक आहे, पुढचं आर्टिकल असं आहे
आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गव्हर्नरला आणि प्रेसिडेंटला दोघांनाही टाइम बाउंडमध्ये जे काही ॲसेंट आहे बिलवर ते द्यायला सांगितलं आहे आणि मग त्याच रिलेटेड हे आर्टिकल आहे. पुन्हा काय केलं की आपल्या राष्ट्रपतींनी पुन्हा सुप्रीम कोर्टला विचारलं की सुप्रीम कोर्ट असं करू शकतं का की ज्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, राष्ट्रपती तर हायेस्ट कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, गव्हर्नर राज्यामध्ये हायेस्ट आहे, तर त्या लोकांना तुम्ही असे डायरेक्शन देऊ शकता का, असं प्रेसिडेंटच्या रेफरन्समध्ये आहे. आणि तो रेफरन्स विचारला कोणत्या आर्टिकलच्या अंडर, तर 143च्या अंडर. ठीक आहे. सामान्य अध्ययनामध्ये कुठे कुठे येऊ शकतो हा प्रश्न बघा. सेपरेशन ऑफ पॉवर, विभागणी, वाद निवारण यंत्रणा आणि संस्था, कार्यपालिका न्यायपालिका यांची कार्य. ठीक आहे, यामध्ये तो येऊ शकतो. बघा 8 एप्रिलला आपल्याला माहिती आहे जो रिझल्ट आला होता सुप्रीम कोर्टचा आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एवढ्या एवढ्या काळामध्ये प्रेसिडेंटने किंवा मग गव्हर्नर त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे त्या बिलावर. मग बघा आता सध्याचा मुद्दा काय तो बघा. राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी निश्चित वेळेत कारवाई करणे कायद्याने बंधनकारक ठरवता येईल का, हे कोणी विचारलंय, तर हे राष्ट्रपतींनी विचारले कोणाला, सर्वोच्च न्यायालयाला. मग संदर्भ काय, तामिळनाडू सरकारची याचिका, बरोबर, म्हणजे 10 विधेयक होती त्याबाबत. नंतर ती विधेयके राष्ट्रपतीकडे राखून ठेवली, आधी त्यांनी स्वतःच राखून ठेवली, नंतर मग ती राष्ट्रपतीकडे पाठवली. सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय मग की राज्यपालांचा जो विलंब आहे या 8 एप्रिलच्या निर्णयामध्ये काय केले की राज्यपालांचा जो विलंब बेकायदेशीर ठरवलेला आहे, राष्ट्रपती व राज्यपालांसाठी न्यायालयीन दृष्ट्या बंधनकारक वेळा मर्यादा लागू केलेल्या आहे दोघांसाठीही, ते महत्वाचे. ठीक आहे, मग आपण आता एक एक बघूया. राष्ट्रपतींनी 14 प्रश्न पाठवले आणि त्या प्रश्नांचा गाभा काय आहे की न्यायालय घटनात्मक पदाधिकाऱ्यांना कसे आणि केव्हा कारवाई करावी हे ठरवू शकतात का. ठीक आहे, हा प्रश्न विचारलाय कोणत्या आर्टिकलच्या अंडर, तर 143च्या अंडर लिहून घ्यायचे. सर्वोच्च न्यायालय सल्ला देऊ शकते का, मग आता हे जर विचारले तर सर्वोच्च न्यायालय सल्ला देऊ शकते का, ऑफकोर्स सल्ला देईल सर्वोच्च न्यायालय. तर 143च्या अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात आणि जेव्हा कोणताही खटला प्रलंबित नसतो तेव्हा. खटला प्रलंबित असेल तर नाही मागता येणार. ठीक आहे, त्यावेळेस मग सुप्रीम कोर्ट पण असं म्हणू शकतं की हा खटला प्रलंबित आहे, तो खटला फायनल येईपर्यंत तुम्ही थांबा आणि हा जो काही इश्यू रेज केलेला आहे तो संबंधित प्रश्न जो आहे तो सार्वजनिक महत्वाचा असावा, पब्लिक इंटरेस्टचा असावा. मर्यादा बघा काय, याला फक्त राष्ट्रपतीच विचारलेला प्रश्न, इथं थोडंसं माझं टायपिंग चुकलं. ठीक आहे, फक्त राष्ट्रपतीने विचारलेल्या प्रश्नापुरतेच उत्तर मर्यादित असेल. ठीक आहे, हायकोर्ट आपलं सुप्रीम कोर्ट जे आहे स्वतः त्याच्या मर्यादा स्कोप वाढवू शकत नाही, हे महत्वाचं आहे. 143च्या अंडर न्यायालय संदर्भ नाकारू शकते का, तर नाकारू शकते. मी तुम्हाला सांगितलं कधी, तर सर्वोच्च न्यायालयाला संदर्भ नाकारण्याचे अधिकार आहे. बघा 1978 मध्ये काय झालं, स्पेशल बिल कोर्ट बिल होतं. सुप्रीम कोर्टने स्पष्ट केलं की 143 मधील मे हा शब्द असा दर्शवतो की प्रत्येक वेळेस संदर्भ स्वीकारणे किंवा ऍडवाइस देणे बंधनकारक नाहीये कुणावर, सुप्रीम कोर्टने. कारण 143 मध्ये म्हटलंय की सुप्रीम कोर्ट मे ऍडवाइस टू द प्रेसिडेंट, परंतु नकार देताना योग्य कारणे नोंदावी लागतील कुणाला, सुप्रीम कोर्टला. बघा मी म्हणताना कुठे हायकोर्ट म्हटलं असेल तर त्याबद्दल सॉरी, पण तिथे सुप्रीम कोर्ट असं तुम्ही वाचायचं आणि ऐकायचं. ठीक आहे, उदाहरण बघा 1993 मध्ये पुन्हा काय झालंय की अयोध्या आणि बाबरी मशिदीचा संदर्भ. तर 1993 मध्ये काय की ही केस सबज्युडिस होती. बघा त्या प्रकरणावर सिव्हिल खटला आधीच प्रलंबित होता, मग या संदर्भाला धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन असल्याचेही म्हटले कोणी, सुप्रीम कोर्टाने. आणि म्हणून बघा प्रलंबित होता हा खटला, म्हणून सुप्रीम कोर्टाने तो संदर्भ जो आहे ऍडवाइस देण्याचा तो नाकारलेला आहे. कोणत्या केसमध्ये, या 93च्या अयोध्या बाबरी मस्जिद केसमध्ये. ऍडवायझरी जी ओपिनियन आहे कुणाचं, तर सुप्रीम कोर्टचं. बंधनकारक आहे का राष्ट्रपतीवर, तर लक्ष्मीकांतमध्ये मी वाचलं तर ते म्हटलंय की लक्ष्मीकांतमध्ये म्हणजे त्याचा गाभा असा होता की बंधनकारक नाहीये. मग इथे बघूया आपण, हे आर्टिकल ज्यांनी लिहिले ते म्हणतात विवादास्पद आहे, यावर एकमत नाहीये. बघा कलम 141 हे वेगळं कलम आहे. ठीक आहे, यामध्ये ऍडवायझरी ओपिनियन येत नाही. कलम 141 काय की जो लॉ सर्वोच्च न्यायालय डिक्लेअर करेन तो सगळ्यांना बंधनकारक असेल, सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल. बघा ही केस महत्वाची आहे. सेंट झेवियर कॉलेज विरुद्ध गुजरात राज्य 1974. सल्लागार मते बंधनकारक नसतात, परंतु प्रभावी आणि मार्गदर्शक असतात. बघा सल्लागारक जे मते आहे ते बंधनकारक नसतात, पण त्याला इग्नोर पण करू शकत नाही, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट आहे म्हणजेच राष्ट्रपती. ठीक आहे, बघा आर.के. गार्ग विरुद्ध भारत, त्यामध्ये भगवती, बघा न्यायमूर्ती भगवती काय म्हणले होते की सल्ला जे आहे ऍडवायझरी ओपिनियन जे आहे ते बंधनकारक आहे. त्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड, अगोदरचे चंद्रचूड जे आत्ताचे सीजीआय होऊन गेले, त्यांचे वडील ते सीजीआय होते, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलंय की नाही ते बंधनकारक नाहीये. कोणतं, तर ऍडवायझरी ओपिनियन, सल्लागार जे मत आहे ते बंधनकारक नाहीये.
थोडक्यात काय तर सल्लागार मते प्रभावशाली असतात पण कायद्याच्या दृष्टीने बंधनकारक नसतात, हे महत्वाचं आहे, हे आपलं कन्क्लुजन आहे आणि हेच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. संदर्भांतर्गत मागील निर्णय बदलता येतो का? बघा आता सुप्रीम कोर्टाने 141च्या अंडर हा निर्णय दिलेला आहे, बरोबर, जो काही गव्हर्नर आणि प्रेसिडेंटचा आहे. पण आता जे काही प्रश्न विचारला आहे राष्ट्रपतीने तो 143च्या अंडर आहे. मग इथं संदर्भ विचारला, प्रश्न असा विचारलाय की संदर्भ अंतर्गत मागील निर्णय बदलता येतो का? तर ज्यावेळेस तुम्ही 143च्या अंडर प्रश्न विचारताय आणि स्पष्टीकरण मागताय त्यावेळेस निर्णय बदलता येतो का? तर नाही, हा निर्णय बदलला जाणार नाही, पण यामध्ये स्पष्टीकरण येऊ शकते. बघा सामान्यतः हा निर्णय बदलणार नाही. कावेरी जलविवाद संदर्भात बघा हे जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये काय म्हटले सर्वोच्च न्यायालयाने 143चा वापर करून न्यायालय स्वतःच्या स्थापित न्यायनिवाड्याचे किंवा पूर्वीचे ठरलेले निर्णय बदलू शकत नाही. बघा हा महत्वाचा आहे. 143 मध्ये न्यायालय स्वतःचे निर्णय बदलू शकत नाही. जर न्यायालयाने कायद्याचा अर्थ लावला असेल तर राष्ट्रपतीद्वारे पुन्हा संदर्भ देऊन त्यावर प्रश्न उपस्थित करता येणार नाही. पुन्हा राष्ट्रपती असं सांगू नाही शकत की याचा पुन्हा तुम्ही मला ऍडवाइस द्या किंवा पुन्हा संदर्भ लावा. मग यामध्ये योग्य मार्ग काय आहे तर या दोन याचिका किंवा नाही एकच याचिका आपण त्याला वेगवेगळ्या नावाने म्हणतो, रिव्ह्यू पिटिशन किंवा मग क्युरेटिव्ह पिटिशन. ठीक आहे, रिव्ह्यू पिटिशन आणि त्यानंतर आपण जातो वेगवेगळे आहेत दोन, रिव्ह्यू पिटिशन आणि क्युरेटिव्ह पिटिशनना तुम्ही सुप्रीम कोर्टात पुन्हा जाऊ शकतात. पुढचा पॉईंट बघा, त्यामध्ये स्पष्टता आणि सुधारणा शक्य आहे का? तर आहे, पण पूर्णपणे निर्णय बदलता येणार नाही. बघा नॅचरल रिसोर्सेस अलोकेशन केसमध्ये काय म्हटलंय न्यायालयाने 143च्या अंडर स्पष्टता देऊ शकतात, पुन्हा सांगू शकतात, नवीन मत तयार करू शकतात. ठीक आहे, पुनर्व्याख्या किंवा नवीन मते देऊ शकतात. ठीक आहे, पण पूर्वीच्या जो निर्णयाचा गाभा आहे, मूळ गाभा, त्याला जी टर्म आहे लिगल रेशो डिसेंडी अशी टर्म आहे, तो मूळ गाभा जो आहे तो कायम तसाच राहील. मूळ पक्षकारांचे हक्क प्रभावित होता कामा नाहीत. कोणता? तर या नवीन जो ओपिनियन देणारे सुप्रीम कोर्ट त्याद्वारे. बघा मग त्याचीच एक त्यांनी उदाहरण पण दिलंय. 1998ला काय झालंय की 93 पासून माहिती आपल्याला कलेजियम सिस्टीम एस्टॅब्लिश व्हायला सुरुवात झाली, 98ला ते पूर्ण झालं म्हणजे. तर 98ला काय म्हटले ते बघा, सुप्रीम कोर्टने काय म्हणलंय, 93च्या कलेजियम प्रणाली वैध ठरवत त्याची संरचना आणि कार्यपद्धती सुधारली पण मूळ निर्णय रद्द केला नाही. ठीक आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे, तुम्ही लिहून घ्यायचा आहे. 8 एप्रिलच्या निर्णयाची सध्याची स्थिती काय असं म्हटलंय, तर हा निर्णय 141 अंतर्गत दिलेला आहे, बरोबर. न्यायिक अधिकार वापरलेले आहे आणि न्यायिक अधिकार वापरून दिलेले निवाडे हे कायदे असतात आणि ते सगळ्यांना बंधनकारक असतात. 143च्या अंडर हा नाहीये किंवा मग सल्लागार मत पण नाही, त्यामुळे तो बंधनकारक आहे आणि सध्याचा राष्ट्रपती संदर्भ हा निर्णय रद्द करू शकत नाही. म्हणजे 143 मध्ये काही पण त्यांनी जे काही ओपिनियन देतील सुप्रीम कोर्ट त्यामध्ये हा निर्णय बदलणार नाही. तर निर्णय बदलायचाच असेल तर आपल्याला रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन थ्रू जावं लागेल. मग याचा सगळ्यांचा सारांश काय बघा, 143 सर्वोच्च न्यायालयाला कायदेशीर किंवा सार्वजनिक मुद्द्यावर सल्ला देऊ शकते. कोण? सर्वोच्च न्यायालय. ही मते बंधनकारक नसून ते मार्गदर्शक असतात. आपण बघितलं न्यायालय कलम 143चा उपयोग स्वतःच्या अंतिम निर्णयाचे पुनर्वलोकन करू शकत नाही, बरोबर. आपण बघितलं की 43 मध्ये फक्त ऍडवाइस द्यायचं, जे स्वतःचे निर्णय आहे अगोदरचे ते चेंज होऊ शकत नाही. आणि 8 एप्रिलचा निकाल योग्य न्यायिक मार्गाद्वारे पुनरावलोकन होईपर्यंत बंधनकारक राहील, हे इथे महत्वाचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा जर घाई होत असेल ना इथं किंवा मग स्लो होत असेल तर तुम्ही त्या प्रकारे स्पीड ऍडजस्ट करायचा आहे. ह्या नोट्स महत्वाचे आहे. माझ्याकडनं ट्रान्सलेशन करताना किंवा बोलताना तरी थोडंफार चुकलं तर ते तेवढं तुम्ही करेक्ट करून घ्यायचंय. आजचं जे सेशन आहे ना आपलं ते इथंच थांबतोय. भेटूया उद्याच्या दृष्टिकोनमध्ये. ठीक आहे, थँक्यू.